धोरणांचा चक्रव्यूह. आजकाल कुठलं धोरण समजून घ्यायचं हेच कळत नाही. रुपालीला नवीन गाडी घ्यायची होती, पण तिचं डोकं फिरून गेलं होतं. आधी डिझेल गाड्यांना 10 ते 15 वर्षांची परवानगी म्हटल्यावर सगळ्यांनी पेट्रोल गाड्या घेतल्या. पण मग आलं ईव्हीज पेट्रोल. जुन्या गाड्यांचं मायलेज कमी, वॉरंटी नाही. मग विचार केला, आता इलेक्ट्रिक गाडीच बरी. किंमत जास्त असली तरी टॅक्स कमी, वापरायचा खर्च कमी. भविष्य उज्ज्वल वाटलं. पण सरकारला कळलं की तुम्ही ईव्ही घेतली की उद्देशापासून भरकटू शकता. म्हणून आता ईव्हीसाठी स्वतंत्र वीज मीटर घ्यायला सांगितलं. घरच्या मीटरमधून चार्ज केलं तर वीज चोरी. शहरात हे चाललं असताना गावात विठ्ठल आपलं बैलगाडी घेऊन शेतात जात होता. त्याला ह्या सगळ्या धोरणांचा काही फरक पडत नव्हता. रोज 200 ते 300 कोटींचे रस्ते वाहून जावोत किंवा 500 ते 600 कोटींचे पूल कोसळोत, बैलगाडीला काही फरक पडत नाही. ना अपघात ना काही. पण काही नतद्रष्ट लोक म्हणतील शेतकऱ्यांकडे जर्सी गायी आहेत ज्यांना खूप चारा लागतो आणि मेडिकल मेंटेनन्स जास्त आहे. शिवाय जर्सी गोऱ्याचा काही उपयोग नाही. आणि तसंही जर्सी गायी ह्या डुक्कर आणि गाढव या प्राण्यांपासून तयार केलेल्या आहेत असा नोबेल पारितोषिकास लाजवेल असा शोध नुकताच नॉन बायोलॉजिकल लोकांच्या लेकरांना लागला आहे. म्हणून तुम्ही अगदी फुकट त्या गायी गाड्या अडवून स्टंट करणाऱ्या गोरक्षकांना द्या. चुकूनही खरोखर सेवाभाव करणाऱ्या अन स्वतः गोशाळा चालविणाऱ्या गोरक्षकांना द्यायच्या नाहीत. कारण जितक्या लवकर जनजागृती होईल तितक्या लवकर आपल्याला विनोबा भावे यांनी सबभूमी गोपालकी म्हणत भूदान चळवळ सुरू केली होती, तशीच आपल्याला सबभूमी अदानी अंबानी की म्हणत भूदान, जंगलदान, जलदान चळवळ उभी करायची आहे.